नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। एक उद्या मैदान होतं आहे वडूज फाटीवरती। हे मैदान जे आहे ते एक बैल एक दुसा असं मैदान आहे। या मैदानामध्ये महाराष्ट्रातील संबंध टॉपचे नंदी जे आहेत ते उद्या आपल्याला पळताना दिसतील आणि एक उद्याचे अंदाजित पैरे एक आपल्याला समजलेले नाही आहेत, परंतु अंदाजित मी म्हणतोय पैरे असू शकतील। उद्या गर्णिकीचा राजा पळणार आहे, वेगाचा शेवट सर्जासुद्धा पळणार आहे आणि बक्कासूर पळणार आहे। तीन टॉपचे नंदी उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहेत आणि या तीन टॉपच्या नंदींच्या पैऱ्याची जरा थोडीशी चर्चा करूया, कोण असू शकते या नंदींसोबत। एक अंदाजित पैरे आहेत मित्रांनो, अंदाज आहे फक्त। आपण सुरुवात करूया गर्णिकीच्या राजापासूनच। गर्णिकीचा राजाचा पैरा कोण असू शकतो? गर्णिकीचा राजाचा पैरा आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की गर्णिकीचा राजा कशा पद्धतीनं पळतो। दोन्ही खांदी पळतो, पण जास्त त्याची खांद डावीच आहे, डाव्या खांदीनंच चांगला पळतो। आणि गर्णिकीचा राजासंबंध महाराष्ट्राला माहीत आहे की गर्णिकीचा राजाचं रेकॉर्ड काय आहे, गर्णिकीचा राजाचा पळ कसा आहे, गर्णिकीचा राजाचं स्पीड कसं वाढले अलीकडं आणि त्याचा पैरा कोण असू शकतो याची थोडीशी चर्चा करूया। याचा पैरा जो आहे तो एक दुशामधला लक्ष नावाचा नंदी आहे, सांगली जिल्ह्यातलाच आहे, तिकडचाच तो असण्याची दाट शक्यता आहे उद्याच्या मैदानामध्ये। लक्ष आणि गर्णिकीचा राजा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये कदाचित पळताना दिसू शकेल। बघूया कशा पद्धतीनं हा पैरा होईल। संध्याकाळी पैऱ्यांची व्हिडिओ सगळे घेऊन येणारच आहे मी, माझ्या एक किंवा दुसऱ्या चॅनलवरती घेऊन येईन, परंतु उद्या दुसऱ्याच्या मैदानामध्ये वडूज फाटीवरती गर्णिकीचा राजा आणि लक्ष ही जोडी आपल्याला बघायला मिळेल। आता सुरुवात करूया आपल्या वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोण असू शकतो? वेगाचा सर्जाचा शेवट याचा पैरा जो असेल तो मला वाटतं आहे की चांद उर्फ चंद्या असू शकतो, दाट शक्यता आहे। कारण की तुम्हाला माहिती आहे वेगाचा शेवट सर्जाला जर पुरणारा बैल असेल दुशामधला तर तोच आहे चांद उर्फ चंद्या। काय स्पीड आहे त्या चांद उर्फ चंद्याकडे। सध्या महाराष्ट्राला आदत मैदान त्याने गाजवलेलं होतं आणि गाजवत सुद्धा आहे, परंतु तुम्ही बघितलं आता त्याचं स्पीड जे आहे ते असं चांगलं वाढत चालले आणि सर्जाला स्पीडमधलाच बैल लागतो, स्पीडमधलाच नंदी लागतो आणि सर्जा कशा पद्धतीनं खचतो गाडी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। आता बघूया सर्जाचा गुलाल खूप दिवस नाही आहे सर्जाला सुद्धा, आणि सर्जा एक मोठ्या मैदानामध्ये आता थोडं दिसणं झालं आहे, थोडंसं काय इंज्युअर्ड नाही आहे ना, नाही तसं नाही काय, परंतु त्याचा पैरा जर आहे तो ऐन टायमिंगला कोणीतरी फिसकटवला असेल असं सुद्धा कधी झालं असू शकतं सर्जासोबत। पण असू दे, एक मला अंदाज वाटतोय म्हणून मी सांगतोय, मला वाटतं चांद उर्फ चंद्या जो आहे मायनीचा तो आपल्याला पळताना दिसू शकेल आपल्या वेगाचा शेवट सर्जासोबत। बघूया काय होतं आहे उद्याच्या मैदानामध्ये समजेल आपल्याला। संध्याकाळी तुम्हाला मी ही घेऊन येईन, काय म्हणते त्याला, पैरे घेऊन सगळे काय अंदाजे असतील काही खरे असतील। आता बक्कासूरचा पैरा कोण असेल? बक्कासूरचा पैरा उद्या कोण असेल? घरचा साज असेल एखाद्या वेळेस अंदाज सांगतोय। आता एक घरचा साज म्हणजे नक्की कोण? आपल्या सगळ्यांना माहिती आहे सागर शेठ कट्टरे घाणेंदकर पॉवर प्लस कराडे यांचा एक आत्ता दुशामधला एक नंदी आहे गोकुळ नावाचा, गोकुळ। आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा आपल्या सागर शेठ कट्टरे घाणेंदे यांच्या नंदीसोबतच होतोय। कधी बघताय तुम्ही, एक अंदाज दर्शवतोय, अंदाज कधी खरा ठरतो, कधी खरा ठरत पण नाही आहे, परंतु उद्याच्या मैदानामध्ये वडूज फाटीवरती दुसऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला बक्कासूर उद्या पळताना दिसू शकेल, कदाचित दिसू शकेल, काय सांगू शकत नाही, येईल सुद्धा। कारण की आदतमधल्या मैदानात आता बक्कासूर पळायचा बंद झाला आहे, कारण की आदतमधली वासरं काय करतात, गाडी ओढतात, बक्कासूरवर गाडी बांधली असेल, बक्कासूर आता लय ओढतो, स्पीड वाढले बक्कासूरचं। त्याच्यामुळे आता मला वाटतंय उद्या वडूज फाटी जाणार आहे आपण उद्याच्या वडूजच्या फाटीवरती। बघूया उद्या सगळी टॉपची येते तिथं। लय जाण्याची इच्छा आहे की गर्णिकीच्या राजाची मुलाखत घ्यावी, सर्जाची मुलाखत घ्यावी। खूप दिवस झालं ही मुलाखत जी आहे पडलेली नाही आहे। आता काय झालं घरनं आता ऊन पण झालं आहे कमी, त्याच्यामुळे आता हळूहळू मैदान आपण करूया। लोकांची खूप इच्छा आहे। काय होतं मी उन्हामुळे जास्त करून मैदानात जात नाही, उन्हात गेलो की मला चक्कर येते, चक्करीचा आपल्याला हे होतं, त्रास होतो, उन्हाच त्रास होतो। एक दोन वेळा असं झालेलं आहे मैदानामध्ये, मी अर्धवट आलो आहे मैदानातून माघारी। त्याच्यामुळे कसं आहे थोडंसं आपला जीव महत्त्वाचा आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला गोकुळ काय नंदी आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। लखनची गाडी या जोगाने बक्कासूरनं त्यांनी रोखली होती आणि बघूया, कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा चांगला पळतो, शांत काय पळतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये, दोन्ही खांदी पळतो हा नंदी आणि दोन्ही खांदी बक्कासूरला दोन्ही खांदीच लागते ते नंदी पळणारे। आणि दुशामधला आत्ता सर्वात टॉपचा तोच आहे नंदी गोकुळ। बघूया व एक अंदाजित पैरा आहे, पैरा चेंजसुद्धा असू शकतो मित्रांनो। मग काही लोक म्हणते बक्कासूरचा पैरा का फोडला, अरे काय फोडला म्हणजे अंदाजात सांगतोय, काय फरक सांगतोय। आणि कुणाला जर वाटायचं त्याने कमेंटसुद्धा करू नये, मला ब्लॉक करेन लगेच मी।